परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरी तडिद्वित विनिवित पीतांबरधारी श्रीकृष्ण भगवंताची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद्भागवत कथा या कथेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी या दिव्य आणि अद्भुत कथेचं अवगाहन करत आहोत. भक्त कामकल्पपूर्ण भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोद्धाराय संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय आपणा सर्वांचे श्रद्धास्थान स्वानंद सुखनिवासी योगीराज तुकाराम बाबा गुरुवर्य माऊली बाबा गुरुवर्य गोविंद बाबा गुरुवर्य काशीनाथ बाबा या सकल संतांच्या आशीर्वादाने ज्यांना भावसुमनांजली समर्पित करण्याच्या हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित उपस्थित आहोत. ते आपण सर्वांची स्नेही कैलासवासी सोपान माधव गुजर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अर्थात वर्षश्राद्धानिमित्त संपन्न होत असणारी ही श्रीमद्भागवत कथा यातील चतुर्थ दिवसाचा प्रारंभ आपण करत आहोत. कैलासवासी सोपान माधव गुजर यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय आणि तत्प्रित्यर्थ या गुजर कुटुंबियांनी आपल्या बंधूविषयी आपल्या वडिलांविषयी असलेली कृतोपकारिता व्यक्त करण्याच्या हेतूने या श्रीमद्भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार गंगा भागीरथी सिंधुताई सोपान गुजर सन्माननीय श्री दिगंबर माधव गुजर सन्माननीय श्री लक्ष्मण माधव गुजर सौभाग्यवती सुगाबाई रावसाहेब होन सौभाग्यवती गंगूबाई साहेबराव होन सौभाग्यवती द्वारकाबाई प्रभाकर होन सौभाग्यवती मनीषा रंगनाथ जाधव सौभाग्यवती प्रतिभा हरिभाऊ जाधव सौभाग्यवती छाया ज्ञानेश्वर होन सौभाग्यवती परिगा रामदास होन सौभाग्यवती सरिता शिवाजी होन सौभाग्यवती ज्योती पांडुरंग जाधव सन्माननीय श्री प्रमोद दिगंबर गुजर सन्माननीय श्री विष्णु सोपान गुजर सन्माननीय श्री अमोल लक्ष्मण गुजर सौभाग्यवती वैशाली अमोल होन चिरंजीव सुदामा सोपान गुजर एकूण सर्व गुजर परिवार समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी धानोरे या कुटुंबाच्या सांत्वनाच्या हेतूने आपण गेल्या 3 दिवसापासून नित्याने ही भागवत कथा श्रवणाच्या निमित्ताने या कथा मंडपात सर्वजण हजर होतोय. या ठिकाणी ऋषितुल्य सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी उपस्थित आहेत. आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग मातृशक्ती गंधर्व सभा सकल संतांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो.
आणि कथेच्या चिंतनाकडे वळतो. कालच्या सत्रात सूत शौनकादिकांचा संवाद. शौनकादिकांनी सूतजींना विचारलेले 6 प्रश्न याचा विचार आपण केलाय. नारदांचं चरित्रही आपण त्यात पाहिलंय. त्यानंतर नारद आणि व्यास यांचा संवादही आपण पाहिलाय. पुढे आजच्या सत्रात विचार करत असताना ज्याच्यासाठी या श्रीमद भागवत कथेची योजना झाली, शौनकादी ऋषी सूतजींना विचारतात की राजा परीक्षितीचा जन्म कसा झाला आणि त्याच्या जीवनात त्याला शाप कसा मिळाला. अशा कालात सूतजी बोलतात, परीक्षितीच्या जन्माची कथा सांगावी अशी माझी काही इच्छा नाही, पण आपली इच्छा आहे म्हणून मी ती सांगतो. आणि हे प्रश्न केवळ आपले नाहीत, तर याने सकल समाजाचा उद्धार होणार आहे. सकल समाजाच्या कल्याणासाठीच आपले प्रश्न आहेत. आणि म्हणून या ठिकाणी परीक्षितीच्या जन्माची कथा अर्थात महाभारतातील प्रसंग सांगायला सुरुवात करतात. परीक्षितीची जन्माची कथा सांगता सांगता तत्पूर्वी सूतजी भीष्माचार्यांचं चरित्र सांगतात. भीष्माचार्यांच्या जीवनात इच्छा मृत्यू असं वरदान त्यांना प्राप्त असताना देखील युद्धाच्या समयी एकामागे एक हजारो बाण त्यांच्या शरीरात शिरतात आणि पितामह भीष्म शरपंजरी पडतात आणि भगवान येण्याची वाट पाहतात. काही ठिकाणी असा विचार केला जातो की उत्तरायणाची वाट पितामह भीष्म पाहत होते, पण त्यांच्या जीवनाचा जर विचार केला सज्जनांनो, तर त्यांना उत्तरायण काय आणि दक्षिणायन काय. जीवन समग्र जीवन भगवंताच्या भक्तीत व्यतीत झालं होतं. त्यांच्यासारखा श्रेष्ठ भगवत भक्त त्रिखंडात कुणी नाही, त्यांच्यासारखा इच्छामरणी कुणी नाही, त्यांच्यासारखा श्रेष्ठ धनुर्धारी कुणी नाही. एवढे श्रेष्ठ भगवत भक्त असताना देखील त्यांना उत्तरायणाची वाट पाहावी लागेल असं माझ्या क्षुद्र बुद्धीला वाटत नाही. माझी कल्पना अशी आहे की पितामह भीष्म शरपंजरी पडले असताना केवळ आणि केवळ भगवान येण्याची वाट पाहतायत. भगवान देखील सर्व जाणतोच, तो चतुर आहे, सर्वांच्या मनातल्या गोष्टी तो जाणतो. जाणीवपूर्वक भगवानही यायला वेळ करतात. अशा काळात भीष्मांची प्रतिज्ञा आपल्या सर्वांच्या समोर येते. इतना तो करना स्वामी, इतना करना स्वामी, जब प्राण से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण से निकले, मेरा
इतना जब प्राण तन से निकले जब प्राण श्री वृंदावन का फल हो मेरे मुख में तुलसी फल हो श्री वृंदावन का फल हो मेरे मुख में तुलसी फल हो श्री मेरे मुख में तुलसी दल हो विष्णु चरण का फल हो विष्णु चरण का फल हो जब प्राण तुमसे निकले इतना करना पाए जब प्राण से निकले जब प्राण से निकले जब प्राण आवे कोई रोग न सताए जब प्राण आवे कोई रोग न सताए जब बोला राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे 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 श्याम राधे 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 श्याम मिलाधे राधे 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 मिलाधे राधे 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 श्याम मिलाधे राधे 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 मिलाधे राधे 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 बोलो राधे पुरुष मंडळींना धन्यवाद बरं का महिला मंडळी फेर धरा नाचा फेर धरून नाचा लक्ष द्या सर्वांनी लक्ष द्या महिला मंडळी ही मधली जी जागा आहे मोकळी जरा इथे आनंद घ्या मोकळं व्हा जरा चला पुढे या सर्वांनी फेर धरायचंय 10-20 जणी सरका पुढे व्हा तुमचं शूटिंग होतंय बघा शूटिंग होतंय सर्वांचं पुढे या हा राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 राधे
राधे राधे राधे श्याम मिला रे राधे 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 श्याम मिला रे राधे 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 श्याम मिला रे राधे 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 कृष्ण मिला रे राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 हो Thank you.
गोपाल कृष्ण भगवान की, भागवत महापुराण की, नंद के लाला आज के आनंद की। बसा परीक्षितीला सलग 3 दिवसांपासून कथा सांगतायत. राहू द्या ते लेकरांना राहू द्या, काही काळजी करू नका. खरं विचार जर केला ना तर त्यांचीच गरज आहे कथा कीर्तनात बसायची. म्हणजे म्हाताऱ्या माणसांनी कथेला येऊ नये असं मला म्हणायचं नाही, पण या म्हणण्या मागण्याचा उद्देश असा आहे की म्हातारी माणसं कितीही जरी बिघडली तर फार काय करू शकतात, फार काय करू शकतात. रोजचे 50-100 रुपये खर्च करू शकतात, पण यांच्या हातात उद्याचं भविष्य आहे. हे जर बिघडले तर हे देश विकायला घाबरायचे नाही. प्रेम से बोलो. आणि म्हणून कथा कीर्तनात आपल्या छोट्या छोट्या लेकरांना घेऊन येत चला सज्जनांनो, आलंच पाहिजे. जर आपण यांना संस्कार दिले नाहीत तर यांना संस्कार देईल तरी कोण. आणि इथून मागच्या काळात केवळ मायबापांच्या दिरंगाईमुळे वृद्धापकालात आपल्यालाच त्यांच्याकडून परत काय होतो, त्रास होतो. आणि म्हणून कथा कीर्तन ह्या ज्या जागा आहेत त्या नवोदित बालकांना, नवोदित तरुणांना सुधारण्याच्या मोठमोठ्या काय आहेत, शाळा आहेत, शिक्षा ठिकाण आहे. आणि म्हणून कथेत छोट्या छोट्या लेकरांना घेऊन येत चला, काहीही अडचण नाही. प्रेम से बोलो. सलग 3 दिवसांपासून शुकदेवजी राजा परीक्षितीला भागवत कथा सांगतायत. रोज शुकदेवजी रोज राजा परीक्षिती प्रश्न विचारतात आणि शुकदेवजी देखील त्याचं उत्तर देतात. इथून पुढे जात असताना शुकदेवजी महाराज म्हणतात, राजा, आपल्या जीवनाचा सुगंध यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं जीवन हे आदर्श असलं पाहिजे. कान उंच करून ऐका. आपल्या जीवनाचा सुगंध यावा असं जर वाटत असेल तर आपलं जीवन आदर्श असलं पाहिजे. हल्लीची तरुण पिढी का बिघडत चालली याचं कारण जर आपण शोधलं तर एकच कारण आहे, माता पित्यांचं जीवन आदर्श नाही. आई वडीलच त्या लेकरांच्या समोर तासन तास मोबाईल घेऊन बसतात, मग ती लेकरं तरी दुसरं काय करतील. आणि म्हणून आपल्या जीवनाचा सुगंध यावा असं जर वाटत असेल तर आपलं जीवन आदर्श असलं पाहिजे. मनुष्याने प्रत्येक क्षणी भगवंताची आठवण केली पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे महाराज. प्रत्येक क्षणी माणसाने भगवंताची आठवण केली पाहिजे. मग एखादा म्हणेल, महाराज आम्ही काय भगवंताची आठवण करत नाही का? तुम्ही करता ना. कधी सर्प समोर दिसला की मग राम 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 राम. अर्ध्या रात्री प्रवास करत असताना अचानक चोरांनी गाठलं की मग देवा 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 देवा. आपणही भगवंताचं स्मरण ठेवतो, पंक्तीला बसल्यानंतर श्लोक म्हणतो, आंघोळ करत असताना हरिपाठ म्हणतो. हे जे स्मरण आहे ना सज्जनांनो, हे स्मरण नगण्य आहे. प्रत्येक क्षणी माणसाने भगवंताची आठवण ठेवली पाहिजे. जिस देश में जिस वेश में परदेश में रहो, राधा रमन राधा रमन रमन कहो, राधा रमन राधा रमन राधा जिस
जिस देश में परवेश में, पुढे काय, जिस देश में परवेश रहो, राधारमण 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 कहो. माणूस देवाची आठवण करतो पण दुःख आल्यानंतर, दुख में सुमिरन सब करे सुख में करे नको. दुख में सुमिरन सब करे सुख में करे नको. दुख में सुमिरन सब करे सुख में करे नको. दुख में सुमिरन सब करे सुख में करे नको. जो सुमिरन सुख में करे, जो सुमिरन सुख में करे, दुख पाए को, दुख पाए को. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे नको. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे नको. सुख में करे नको. सर्व मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढी सोपी गोष्ट नाही सज्जनांनो. त्यासाठी जुनी लोक म्हणायची घासावीच लागते. सोपं काम नाही. आपण आठवण भगवंताची ठेवतो करतो पण दुःख आल्यानंतर. पण सज्जनांनो कबीरदासजी बोलतात, सुखामध्येही जर आपण भगवंताची आठवण ठेवली तर काय ताकद आहे दुःखाची येण्याची, काय ताकद आहे त्या दुःखाची तुमच्याकडे वर करून पाहण्याची. येऊच शकत नाही. पण आपली गोष्ट अशी आहे, मुलीचं लग्न जमत नसलं की मग राम राम म्हणायचं. काय करावं काही कळे ना. मुलीचं लग्न जुळे ना, भाकर काही गिळे ना, चपाती खा मग. प्रेम से बोलो. थोडा विनोद केला म्हणजे कंटाळा येत नाही, बाकी काय नाही. तो गा प्रेम से बोलो. हे आमच्यातलं आहे बरं सर्व. कथा झाल्यानंतर पण 2 कधी वाजतात आम्हाला कळत. आणि म्हणून आम्ही विष्णू भाऊंना पहिल्या दिवशी सांगितलं. ते म्हणे आमक्या भाऊच्या घरी व्यवस्था करू, तमक्या भाऊच्या घरी. म्हटलं जिथं कोणीच अजून राहत नाही असं ठिकाण आम्हाला दे, म्हणजे हे भूत जाऊन तिथं राहतील. प्रेम से बोलो. खऱ्या अर्थाने या कुटुंबाचे भाग्य महाराज. नवीन बंगला झालाय, वास्तू शांतीच्या अगोदर भगवान गोपाल कृष्ण आणि साक्षात भागवत त्या ठिकाणी जाऊन राहिले. याच्यापेक्षा वेगळी शांती काय करायची. दिवस उगवल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही याचं चिंतन करतोय. तिथे कोणी आला तरच फक्त तेवढंच बोलतो. जी माणसं येतात ती पाहतात, मागे पुढे सगळी ग्रंथच पडलेली असतात. याच्यापेक्षा वेगळी काय वास्तूची शांती असली पाहिजे. खऱ्या अर्थाने ते भाग्यवान आहेत ज्यांच्या निमित्ताने या कथेचं आयोजन आहे. त्यांचे बंधूही मोठे भाग्यवान पुण्यवान आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांना श्रीमद भागवतेचं अवगाहन करायला मिळते. सज्जनांनो प्रेम से बोलो. राधे राधे. माणसाच्या जीवनाचा सुगंध यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर अहोरात्र आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आणि हळूहळू हळूहळू करता या स्मरणाच्या द्वारा आपल्या अंतःकरणातील सर्व दोष नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दुःखात आठवण करण्यापेक्षा सुखात आठवण करत चला. आपलं जीवन आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा की तुम्हाला भगवंताच्या स्मरणाची सवय लागली सज्जनांनो, एखाद्या दिवशी तुम्ही जरी विसरलात तरी त्याला बेचैन झाल्याशिवाय राहणार नाही. ही स्मरणातली काय आहे, शक्ती आहे. शक्ती. पुढे शुकदेवजी राजाला सांगतात, राजन एक अतिशय उंच असं त्रिकुट पर्वत होतं. त्रिकुट म्हणजे ज्या पर्वताला 3 शिखर आहेत, 3 वरची टोक 3 आहेत, त्याला काय म्हणतात, त्रिकुट पर्वत, त्रिकुट शिखर असं म्हणतात. त्या त्रिकुट पर्वतावरती असंख्य जीवजंतू पक्षी प्राणी निवास करतात. त्या असंख्य प्राण्यामध्ये एक हत्ती राहतोय जो अतिशय शक्तिशाली बलाढ्य
चतुर आणि उन्मत्त आहे. त्या हत्तीचं नाव गजेंद्र आहे. गजेंद्र, गजराज म्हणजे वनातील संपूर्ण गजांचा इंद्र. गज म्हणजे हत्ती आणि इंद्र म्हणजे प्रमुख. आपल्याला सध्या देशात सगळे इंद्र पाहायला मिळतात. नरेंद्र, देवेंद्र, धीरेंद्र, महेंद्र. आणि हे देवेंद्र नरेंद्र यांनी जर वेळेवर आपल्या मागण्या ऐकल्या नाहीत तर त्यांना म्हणा पुढच्या पंचवार्षिकला धर मेंढर. प्रेम से बोलो. गजराज, गजेंद्र त्याचं नाव. आणि गजेंद्राचा अर्थ होतो संपूर्ण हत्तीचा राजा. त्याचा विचार जर केला तर 50 पत्न्या त्याला होत्या, 150 मुलं त्याला होती. अशा गजेंद्राला त्याच्या मुलपत्नी आणि संपत्तीचा काय होता? अहंकार होता, अभिमान होता. तो एका अभिमानाच्या गर्वात चालायचा की माझ्यासारखा श्रेष्ठ कोणीही नाही, मी या नगराचा राजा आहे, या हत्तींचा प्रमुख आहे, असा अभिमान त्याला होता. सज्जनांनो, 2 गोष्टी नेहमी जोडून येतात. कोणत्या? पद आणि मद. एकदा की एखाद्या व्यक्तीला एखादं पद मिळालं रे मिळालं की त्या पचा म करायला त्याला फारसा वेळ लागत नाही. आपल्याला धचा, प्रेम से बोलो, राधे राधे, एवढा अहंकारी तो गजराज. त्याला असं वाटायचं माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. पण देवाला सर्व गोष्टी सहन होतात सज्जनांनो, पण एक गोष्ट सहन होत नाही. कान उंच करून ऐका, हे सर्व आपल्यासाठी आहे. देवाला सर्व सहन होतं पण अहंकार सहन होत नाही. अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला. अहंकार गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, हो अभिमान गेला, अभिमान गेला. अहंकार अथवा अभिमान गेला. तुका म्हणे देव झाला जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात. आपली एकच जबाबदारी आहे आपल्या अंतःकरणात. जय हो. एकदा बाबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. प्रमाण देखील संतांचे प्रत्येक शब्द विचार करण्याजोगते बरं संत मंडळी. ऐका, तिळ मात्र जरी, डोंगरा एवढा अभिमान तर कधीच सहन होणार नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला तुमचं सगळं सहन होतं सज्जनांनो, पण तिळा एवढा अभिमान जरी तुम्हाला झालेला असला तो सहन होत नाही. देवाने चांगल्या चांगल्यांचा अहंकार नष्ट केलाय, त्या अहंकारापायी चांगल्या चांगल्यांची जिरवली. आणि म्हणून माणसाने देव तुम्हाला तुमच्या नम्रतेच्या जोरावर किती उंच घेऊन जाईल तुम्हाला तपास देखील लागणार नाही. प्रेम से बोलो. आणि म्हणून नम्र झाला भूता. पुढे तेने कोंडिले अनंता. देवाला तुम्ही आकळण्याची शक्ती केवळ आणि केवळ नम्रतेत आहे सज्जनांनो. आणि म्हणून सुज्ञ माणसाने जेव्हा जेव्हा आपल्या अंतःकरणातील क्रोध वर येण्यासाठी संधी प्राप्त होईल, क्रोधाला वर डोकं काढण्यासाठी,
त्यावेळी आपल्या साधनेच्या जोरावर, आपल्या भक्तीच्या जोरावर त्या क्रोधावर मात करून सर्वांच्या समोर नम्र होणं हे फार महत्त्वाचं. वा 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 वा. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. जय हो. प्रेम से बोलो राधे राधे. राधे राधे. भगवंताला सर्व आपलं सहन होतंय, पण अभिमान मात्र सहन होत नाही. या गजेंद्राला देखील असाच अभिमान झाला आणि तो रात चालू लागला. तुम्हाला माहिती आहे अभिमान झाल्यानंतर मग माणसाचं काय होतंय. ए ठमे, बडबड करू नको, कान कापून घेईल. हा, ऐका, गप्प ऐका, बडबड करू नका. कथेमध्ये, कीर्तनामध्ये जी व्यक्ती बडबड करते तुमच्या तिघींसाठी आहे. जी बेडूक होऊन येईन जन्मा, येईल जन्मा, बेडूक होऊन येईन जन्मा, येईल जन्मा, बेडूक होऊन येईल जन्मा, येईल जन्मा, बेडूक होऊन येईल जन्मा. हरी हो. ऐकलंय का तुम्ही? काही कळालं नाही. सांगतो, इकडे लक्ष द्या. यांचं निमित्त आहे बर का. यांचं समजने वाले को इशारा. यांचं फक्त तुम्हाला माझी भाषा कळते ना. इकडे या भागातल्या भाषेत मला नाही बोलता येत, 2-4 दिवसांपासून कानावर पडते, पण मी तसा प्रयत्न केला तर माझी जी स्वच्छ भाषा आहे तिचाही गोंदा झाल्याशिवाय राहणार. प्रेम से बोलो. कथा कीर्तन चालू असताना ज्या व्यक्ती बडबड करतात पुढचा जन्म त्यांना बेडकाचा घ्यावा लागतो. त्याचं एकमेव कारण ही कथा कुणा ऐऱ्या गैऱ्याची नसून साक्षात भगवंताची कथा आहे. आणि म्हणून कथेत बसत असताना माणसाने कथेचे नियम पाळले पाहिजेत, जेणेकरून कथा वक्त्याचा अपमान आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कारण काल आपण विचार करून गेलो, निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीरजी की. चला, गजेंद्र असा मस्तीत चालू लागला महाराज. मस्ताहाने या हत्तीचा पाय पकडला. हत्तीचा पाय पकडल्यानंतर हा गडी जरा मस्तीतच होता. कशाची मस्ती? अहंकाराची मस्ती. याला वाटलं कोणीतरी माझा पाय पकडला असेल, पण त्याला जेव्हा कळेल ना त्याने पाय कुणाचा पकडलाय, त्यावेळी पश्चाताप करील आणि शरण आल्याशिवाय राहणार नाही. अहंकाराची दृष्टी एवढी वाईट असते सज्जनांनो, एवढी वाईट असते. त्या अहंकाराच्या धुंदी पुढे माणसाला वास्तव देखील समजत नाही. हा त्यातला सर्वात मोठा दोष आहे. आणि म्हणून गजेंद्र म्हणतो, ज्याने कोणी माझा पाय पकडलाय त्याला जेव्हा कळेल ना मी या नगराचा राजा आहे, त्यावेळी तो मला शरण आल्याशिवाय राहणार नाही. गजेंद्र त्या ग्राहाकडे म्हणजे मगराच्या राजाकडे लक्ष देत नाही. आपल्या विहारात मदोन्मस्त असणारा गजेंद्र विहार करतोय. हळूहळू तो ग्राह आपली पकड मजबूत करतोय आणि मोठ्याने चावा घेतल्यानंतर गजेंद्राला चाहूल लागते की आपल्याला कुणीतरी चावा घेतय. त्यावेळी गजेंद्र पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न करतो.
आणि पाय खेचण्याचा प्रयत्न करतो. पण गंमत अशी आहे सज्जनांनो, जीवजंतूची शक्ती पाण्यात जास्त असते. त्या मगराचा जर विचार आपण केला ना, मगराचा विचार जर आपण केला ना, पाण्याच्या बाहेर ते जर मगर असेल तर त्याला कुत्रे फाडून खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि तेच मगर जेव्हा पाण्यात जाईल ना, सर्व प्राण्यात बलाढ्य असणारा हत्ती, त्याला देखील ते मागे जाऊ देत नाही. म्हणून हत्तीने आणि मगराने सावध राहिलं पाहिजे. आपापल्या स्थानात राहूनच काय चाळे करायचे ते केले पाहिजेत. दुसऱ्या स्थानात जाऊन जर आपण काहीतरी आपला अधिकार गाजवायला लागलो तर तिथे कुत्रे फाडून खाल्ल्याशिवाय आपल्याला राहत सुज्ञात जास्त नको. प्रेम से बोलो. काय झालं? कुत्रा आले. मगराने हत्तीचा पाय घट्ट पकडला आणि खेचायला सुरुवात केली. हत्ती सर्व ताकद लावतोय, तो गजेंद्र पूर्ण ताकद लावतोय, पण त्याच्याने काही मगराचा चावा कमी होत नाही किंवा मिठी कमी होत नाही. सर्व तो प्रयत्न करतो, शक्ती सर्व पणाला लावतो. आणि नंतर त्याच्या असं लक्षात येत आहे की आपण तर या ठिकाणी निश्चित फसलोय. आता काय केलं पाहिजे? पण अहंकार माणसाला घाबरू देत नाही. मी काय एकटा आहे का? माझ्या 50 पत्न्या या सरोवरात विहार करतायत, माझे 150 मुलं या सरोवरात विहार करतायत. एक हाक मारली तर सर्वांचा कार्यक्रम करील. कोण म्हणतोय हे? मी गजेंद्राचं सांगतोय, तुमचं कोणाचं नाही. गजेंद्र आपल्या मुलांना पत्नींना हाक मारतो. सर्वजण धावून येतात आपल्या पित्याला. ग्राहाने म्हणजे मगराने पकडल्यामुळे सर्वजण त्याच्या सोंडीला पकडतात. सर्व शक्तीने त्याला खेचण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचा कोणताही परिणाम होत नाही. हे असं किती दिवस चालतं माहितीये का? 40 मिनिटं, 1 तास, 2 तास, 3 तास, हे असं किती काळ चालतं? सलग 3 महिने. हे मी नाही बोलत, भागवत ते सांगतंय. सलग 3 महिने हे असं चाललं. संपूर्ण शक्तीनिशी सर्वजण त्याला खेचण्याचा प्रयत्न करताय. तो ग्राहकही गजेंद्राचा पाय सोडायला तयार नाही. 3 महिन्यानंतर एक 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 सगळे पुत्र होते ना, गजेंद्राची सोंड सोडून जाऊ लागले. त्यावेळी गजेंद्र म्हणतोय, अरे लेकरांनो, अरे मुलांनो, कुठे चाललात मला सोडून? मला या ग्राहाने म्हणजे मगराने पकडलंय ना रे. तुम्ही मला जर यातून सोडवलं नाही तर मी आता मेल्याशिवाय राहणार नाही. अरे लेकरांनो, कुठे सोडून चाललात? त्यावेळी लेकर म्हणतात, काय म्हणतात लेकर म्हणतात, बाबा याने तुम्हाला पकडलंय. 1-2 दिवस नाही, 3 महिने झालेत. आता हे कवर चालायचं? आमची सर्व शक्ती क्षीण झाली असं आपण म्हणतो ना डॉक्टरकडे घरच्या लोकांना नेल्यानंतर. आमची सर्व शक्ती क्षीण झाली. 3 महिने झाले, आम्हालाही आमचं पोट पाणी आहे ना. आता कवर तुमच्या नादी लागतं? बरं, तुमचं तरी काय फार वेगळं होणार आहे? पिकलं पान कधीतरी प्रेम से बोलो गळूनच पडणार आहे. आम्हालाही आमचं काहीतरी पाहू द्या ना. त्यावेळी त्या गजेंद्राला फार वाईट वाटलं. कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे प्राण प्रयाणाचे राहती सकळ
उत्तरायणाचे वेळी रहाती निराळी रांडा पोरे सकळ सकळ संतांनी या नश्वर देहाबद्दल आणि त्याच्या संबंधिताबद्दल हजारो वेळा हजारो वाक्यांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलं सज्जनांनो. पण संसाराने बरबटलेली आपली बुद्धी त्या शब्दांकडे आपलं लक्ष जायला तयार नाही. सामान्य माणसांचं सोडा महाराज, आमच्यासारखी मंडळी रोज त्याचं ते अभंग तासन तास म्हणतात, भजन म्हणतात, पण त्यांची नजर फक्त त्या चालीकडेच जाते. चाल कोणती लावायची, ही चाल लावू का ती चाल लावू, कारण गावातील सर्व लोकांना माहिती आहे हा चालीचा आहे. प्रेम से बोलो. पण त्या शब्दांकडे लक्ष गेलं पाहिजे महाराज. निश्चित हे शब्द आपल्याला विरक्तीच्या दिशेने घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. कळो येईल अंतकाळी. गजेंद्र आपल्या पत्न्यांसोबत विचार करत असताना बोलत असताना सांगतोय, अगं या लेकरांकरता मी काय काय नाही केलं. हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, यांच्यासाठी मी जीवन जगलो. माझ्या कोणत्याही इच्छा अपेक्षाचा विचार न करता यांच्यासाठी मी आतापर्यंत जीवन जगलो आणि हे आज मला दुःखात सोडून जातात. एका ठिकाणी महाराजांनी फार सुंदर सांगितलंय, असबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई, सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं, सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई, पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई. जब लगा अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, तब लोग सलाम करे. पैसों के भाई अपना साथी नहीं कोई, पैसों के भाई अपना साथी नहीं कोई, साथी कबीरदास जी सांगतात, सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं को. सज्जनांनो, जीवन जगत असताना आपण जे मी करतो आणि माझं माझं करतो ना, हे अंत समय कोणीच कामाला येत नाही. तुमचं घरदार कामाला येत नाही. म्हणे तुझ किंवा तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. हे वेळ आल्यावर कोणीही उपयोगाला येत नाही. तोच खरा मित्र आहे जो अडचणीच्या काळात तुम्हाला सहाय्य करतो. नाहीतर मग हे पुत्र पत्नी सगळे सोयरे हे सर्व लबाडाचा बाजार आहे. सज्जनांनो, या गजेंद्राच्या कथेतून आपल्याला सर्व कळतंय. त्याची सर्व मुलं
ज्यांच्या जीवावर तो अहंकार धारण करून जीवन जगत होता मस्तीत, ज्यांच्या जीवावर तो कुणालाही जुमानत नव्हता, वेळ आल्यानंतर ते सगळे त्याला सोडून गेले महाराज. सगळे पुत्र गेल्यानंतर गजेंद्राला फार वाईट वाटतं, पण तरी देखील अहंकार अजून थोडा शिल्लक होताच. त्याला असं वाटलं, जाईनात का माझे पुत्र गेले तर जाऊ परते, पण माझ्या स्त्रिया 50 पत्न्या आहेत, या तर माझ्यासाठी अजून तिष्ठत आहेत ना. हळूहळू हळूहळू 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. मुलं निघून गेल्यानंतर एक 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 एकमेकींच्या कानाला लागू लागली. काय ग, आता हे मला तर वाटत नाही हे परत दवाखान्यातून घरी. प्रेम से बोलो. जोपर्यंत सज्जनाओ तुम्ही कामाचे आहात ना, तोपर्यंत सगळे तुमच्या पुढे लुडबुड केल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या दिवशी असं लक्षात येतं ना की तुम्ही आता निकामी झालात, हे शब्द कोरून ठेवा बरं सज्जनांनो. हे शब्द तुम्हाला वृद्धापकाळात जीवन जगण्यासाठी आधार देतील. हे माझे शब्द नाहीत, हे सर्व संतांचे शब्द आहेत आणि श्रीमद भागवताचे शब्द आहेत. आणि म्हणून जोपर्यंत आपण इतरांच्या उपयोगाचे आहोत, तोपर्यंत हे सर्व तुमच्या पुढं पुढं करतील. दुधाचा चहा देऊ का, साखरेचा देऊ का, गुळाचा देऊ का, कोरा देऊ का, लिंबू पिळून देऊ का, हे सगळे नाटक तोपर्यंत चालू राहतील. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही यांच्या उपयोगाचे आहात. एक दिवस तुम्ही निकामी झाले रे झाले की मग घरातलीच माणसं म्हणतात, नाशी येले घर थुंकोनिया. अशी अवस्था आपली होती. म्हणून सज्जनांनो, वेळेच जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत भगवंताची भक्ती करा. हळूहळू हळूहळू भक्ती करता करता एक दिवस मृत्यू समोर येईल, तेव्हा देखील अखंड नामस्मरणाची सवय लागल्यानंतर तुम्हाला हे बाकी गबाळ आठवायचं नाही. त्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. हळूहळू एकमेकीच्या कानेला लागू लागल्या. अगं माझी जरा कंबर दुखायला लागली, मी जरा जाऊन येते. एक निघून गेली, दुसरी म्हणते, अहो माझ्या सोंडेला लय कळ लागली. म्हणे काय? अगं तू पकड थोडंसं पुढे, मी मागे जात. हळूहळू करता करता 50ची 50 निघून गेल्या. आणि अशा काळात पश्चातापाच्या दुःखात गजेंद्र होरपळू लागला. नक्र तो ग्राह याची शक्ती क्षीण झाल्यानंतर, सर्वांनी सोडून दिल्यानंतर, मोकळा गजेंद्र झाल्यानंतर अजून खेचायला सुरुवात केली. सर्व शक्ती क्षीण झाल्यानंतर गजेंद्र भगवंताचं स्मरण करू लागला. कनवाळू कृपाळू भक्ताला 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 गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. सर्व शक्ती क्षीण झाल्यामुळे गजेंद्र शेवटी भगवंताचा धावा करतो, भगवंताची स्तुती करतो. सज्जनांनो, आश्चर्याची गोष्ट, गजेंद्र ज्या शब्दात भगवंताचं स्तवन करतो ना, त्याला स्तोत्र म्हणतात. आणि त्याच स्तोत्राला गजेंद्र मोक्ष म्हणतात. या श्लोकाचा जो रोज पाठ करतो त्यावर कधीही संकट येत नाही. आणि म्हणून गजेंद्र मोक्षाचं मोठं अनुष्ठानही मंडळी करतात. अर्थात गजेंद्र जेव्हा भगवंताची स्तुती करतो
आश्चर्याची गोष्ट, त्या स्तुतीमध्ये गजेंद्र कोणत्याही देवतेचं नाव घेत नाही. एवं व्यवसितो बुद्ध्या समाधाय मनोरुधी जजाप परमं जाप्यं प्राग्जन्मन्य नुशिक्षितम. गजेंद्र अतिशय सुंदर स्तुती करतोय, परंतु नाव कोणाचंही घेत नाही. गजेंद्र म्हणतोय, जो या सृष्टीचा निर्माता असेल, ज्याने माझ्या शरीरामध्ये बोलण्याचं सामर्थ्य प्रतिपादित केलं असेल, मी त्याला प्रणाम करतो. मी या ठिकाणी संकटात आहे, माझी प्राण रक्षा करावी. ज्याच्या कृपेने वृक्षाची पानं हलतात, वृक्षाची ये पाने हले ज्याची सत्ता. ज्याच्या तेजामुळे सूर्यात तेज आहे, त्याच्या कृपेने चंद्रमामध्ये शीतलता आहे, त्याला मी प्रणाम करतो. माझी प्राण रक्षा करावी. आकाशामध्ये सर्व देव विराजमान आहेत, पण जो तो विचार करतोय, आपण गजेंद्राला वाचवलं असतं, पण आपलं नाव काय गजेंद्र घेत नाही. अशा काळात कोणतेही देवता गजेंद्राची मदत करायला जात नाही. त्या काळात भगवान नारायण गरुडाला सांगतात, गरुडा, अरे आपल्याला गजेंद्राची मदत करायला गेलं पाहिजे. त्यावेळी त्या गरुडाला देखील अहंकार होतो. तो म्हणतो, मला यायचं नाही. अशा काळात भगवान गरुडाचा अहंकार देखील नष्ट करतात आणि लक्ष्मी जवळ बसलेले असलेले भगवान, हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, एवढ्या झपाट्याने भगवान थेट गजराज म्हणजे गजेंद्रापर्यंत येऊन पोहोचले. त्याच्या सोंडीला पकडलं आणि वर खेचलं. वर खेचत असताना एकटा गजेंद्र आला नाही, त्याच्या समवेत ग्राह देखील खेचला गेला. त्यावेळी भगवंताने सुदर्शन चक्र चालवलं, ग्राहाचा शिरच्छेद केला, गजेंद्राचा उद्धार केला आणि स्वतः समवेत विमानात बसून भगवान गजेंद्राला स्वलोक धामाला घेऊन गेले. बोलिये नारायण भगवान जय. थोडं संकीर्तन करू. नवीन बळीराजाची गोष्ट कथा आपल्याला पाहिजे आहे. तदनंतर 9:15 वाजत आलेत. अगदी 10-5 मिनिटात बळीराजाचं चरित्र पाहून आपण पुढे भगवंताच्या जन्माचा विचार करणार आहोत. प्रथम दिवशी आपली कथा थोडी लेट झाली, त्याच्यामुळे दुसरा दिवस त्यात गेला. तिसरा दिवसही उरलेली कथा करण्यात गेला. आज चौथा दिवस भगवान गोपालकृष्णांच्या जन्माचा दिवस आहे. तरी देखील आपण हे मागचं धोपाट उरलेलं ओढत 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 आणण्याचा एक दिव्य प्रयास केलाय. आणि सज्जनांनो, कोणतीही गोष्ट आता आपण बोललो ना, वृक्षाची हे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुकोबाराय बोलतात, मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य भागवताच्या साधकाकडून जो काही कथा सांगण्याचा प्रयास होतोय, तो केवळ आणि केवळ भगवंताच्या कृपेने आहे. याचं एकमेव कारण आहे, आपली शरणागती असेल सज्जनांनो, तर देव आपल्यापासून दूर नाही. तुकोबाराय बोलतात ना, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी, साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी, साळुंकी बोलत सेवाणी. शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी इथे समोर बसलाय. तो जी बुद्धी देईल, तो जे बडबड करून घेईल, ते बोलण्याचा प्रयत्न आहे. तुमची सर्वांची मन रिजतील. एक वाक्य सांगतो अंतःकरणातलं, आपली सर्वांची माफी मागून. तुम्ही सर्व पितृतुल्य आहात. या ठिकाणी बाबाही बसलेले आहेत.
श्रेष्ठांच्या मुखातलं वाक्य आहे आणि ते अनुकरणीय आहे म्हणून त्याचं अनुकरण करतोय. जगातील सर्वच माणसं जगाच्या आनंदाकरता सर्व कार्य करतात, पण आमच्या गुरुवर्यांचं वाक्य असं आहे, कीर्तन प्रवचन कथा करत असताना जगाच्या आनंदाचा विचार न करता स्वतःच्या आनंदाकरता ते करा, तेव्हा तुम्हाला आनंद स्वरूप भगवान प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच्याच शक्ती सामर्थ्याने तो जशी जशी बुद्धी देईल तसा तसा या कथेत आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. सज्जनांनो, तुम्ही रिझाल न रिझाल त्याच्याशी माझं काही विशेष घेणं देणं नाही. लोकमान्य होण्यापेक्षा माणसाने संत मान्य कसा होता येईल, देवमान्य कसं होता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि या कथेच्या व्यासपीठावरून भगवान गोपालकृष्णाच्या चरणी एकच दिव्य प्रार्थना आहे, देवा जी जी काही वाक्सेवा तू या कथेच्या द्वारा करून घेतोयस ती मोडकी तोडकी वाकडे का नीट देव जाणे, जशी असेल तशी तुझ्या चरणाच्या ठिकाणी रुजू करून घे. एवढीच या पामराची प्रार्थना आहे. आपण सर्वांनी संकीर्तन करायचं आहे. कृष्ण गोविंद गोविंद हरे बोल. गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद 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 गोपाल नंदलाल, हे 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 गोपाल
राधे जय जय श्री राधे जय श्री राधेश्याम। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल। एक वेळचा प्रसंग आहे सज्जनांनो। दुर्वासजी भगवंताच्या धामाला जातात। तिथे गेल्यानंतर दुर्वासजींचं स्वागत म्हणून भगवान आपल्या गळ्यातील पुष्पमाला श्रेष्ठ हार तो दुर्वासजींच्या गळ्यात घालतो। दुर्वासजी तिथून येऊन सरळ सरळ इंद्राकडे जातात आणि तिथे येऊन तो हार इंद्राला देतात। पटपट जाण्याचा प्रयत्न करू, आपली वेळ संपत आली आहे। इंद्राला दिल्यानंतर इंद्र त्यांची थोडीशी शहानिशा करतो, पण तोच हार घेऊन हत्तीच्या गळ्यात घालतो। हत्ती तोच हार पायाखाली तुडवतो। जाता जाता एक वाक्य सांगतो सज्जनांनो, भगवंताला अर्पण केलेली जी जी कोणतीही वस्तू असू देत, ते अक्षत असू देत, फूल असू द्या, फळ असू द्या, काहीही त्याची अवमर्यादा होता कामा नये। नाहीतर मग देवाला आदल्या दिवशी वाहिलेली तांदूळ, फुलं, माणसं ते कचरा बाहेर काढतात, तेच तुडवतात आणि नंतर देवाची पूजा करतात। असं जर तुम्ही करत असला सज्जनांनो, तर तुमच्या जवळची शक्ती आणि लक्ष्मी जीर्ण झाल्याशिवाय राहणार। हे मी नाही बोलत, श्रीमद भागवत बोलतंय। आणि म्हणून भगवंताला अर्पण केलेली कोणतीही वस्तू असू द्यात, फूल, फळ, तांबूल, म्हणजे हे तांबूल असू देत, अक्षता असू दे, काहीही असू देत, इंद्राने भगवंताच्या पुष्पमालेची अवहेलना केली, त्याचा परिणाम इंद्राकडील सर्व शक्ती आणि लक्ष्मी तात्काळ क्षीण झाली आणि म्हणून दैत्य लोक सम्राट बनले। तदनंतर भगवान देवतांना लक्ष्य करून समुद्र मंथन करतायत, दोरी बनवतायत वासुकी नावाच्या नागाची, मंद्राचळ पर्वताची रुई बनवल्या जाते आणि समुद्र मंथनाला प्रारंभ होतो। परंतु त्या समुद्र मंथनातून निघतंय जहर विष, ते विष प्राशन करतायत भगवान शिवजी। विषानंतर कामधेनू नावाची गाय निघते, ती गाय देवता ऋषी मंडळींना देतात। तदनंतर सुंदर धनुष्य, क्रमाक्रमाने चंद्रमा, अनेक प्रकारचे रत्न, अनेक प्रकारच्या अप्सरा, तदनंतर लक्ष्मीचं प्राकट्य होतंय। ती लक्ष्मी भगवान नारायणाची पत्नी बनते। तदनंतर अमृत कलशाला घेऊन धन्वंतरी निघतायत। दैत्य लोक अमृताचा कलश घेऊन पळतात। त्यावेळी भगवान मोहिनीचं रूप घेऊन येतात, अमृत देवतांना पाजून दैत्यांना हरवतात। सांगण्याचं तात्पर्य, सर्व घडलं त्याचं एकमेव कारण भगवंताची प्रसादी असणारी माला ही इंद्राने काय केली, पायाखाली तुडवली आणि त्याचा परिणाम एवढा प्रयत्न करावा लागला। दैत्य परास्त झाले, देवतांना अभिमान झाला, भगवंताला विसरले। इकडे प्रल्हादाचा नातू बळी महाराज तो दैत्यांचा राजा झाला। दैत्यांचा राजा असून लोक त्याला परमसंत म्हणतात। 12 जे भागवत आहेत ना, 12 भागवत आपण पहिल्या दिवशी पाहिलं, देवाच्या भक्तांना देखील काय म्हणतात, भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत। भक्तांना देखील काय म्हणतात, भागवत म्हणतात। 12 जे भागवत आहे त्यापैकी बळी महाराज देखील एक काय आहेत, भागवत आहे। बळी महाराज आपले गुरु शुक्राचार्य यांना प्रणाम करून म्हणतात, शुक्राचार्यजी, देवतांनी आम्हाला पराभूत केलंय, परंतु त्यांनी अमृतपान केलेलं असल्यामुळे आम्ही त्यांना मारू शकत नाही, काय करावं। त्यावेळी शुक्राचार्य सांगतात, तुला जर देवतांवर विजय मिळवायचा असला, कान उंच करू नये का, जीवनात जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर 3 गोष्टी शुक्राचार्यांनी बळी महाराजांना सांगितल्यात। कोणत्या? पहिली आहे गौसेवा, दुसरी आहे गुरुसेवा आणि तिसरी आहे संत सेवा।
या 3 सेवा ज्यांच्या जीवनात घडतात सज्जनांनो, जीवनात त्यांच्या एवढा सामर्थ्यवान दुसरा कोणीही राहत नाही. पण आपली गंमत अशी आहे, गौ सेवा करण्याच्या ऐवजी आपण जर्सी सेवा करतोय. भावना पोहोचते ना आपल्यापर्यंत? प्रेम से बोलो राधे राधे. जर्सी तुम्ही तुमच्या उत्पन्नापुरतं त्याला सांभाळा, हरकत नाही. पण आपण बहुतेक मंडळी या ठिकाणी शेतकरी आहात. थोडंसं विषयांतर वाटेल, पण हात जोडून प्रार्थना आहे, आपल्या घरातील लेकरासाठी, कुटुंबासाठी एक तरी गावरान गाय तुम्ही पाळा. ती दूध देते याच्याही पेक्षा तुमच्या दारात गाय आहे हेच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. तिने गोमूत्र देणं, दूध देणं, ह्या सर्व तिच्या जमेच्या बाजू आहेत सज्जनांनो. आणि आपण आपल्याच लेकरांना डुकरापासून उत्पत्ती झालेल्या गायीचं दूध पाजतोय आणि त्याचा परिणाम 25 वर्षाच्या तरण्या बांड पोरांचे केस म्हाताऱ्यांपेक्षा पांढरे झालेत. तुम्हाला भावना कळते ना? जेवढी शक्ती नवजात बालकाला स्तनपान करणाऱ्या मातेच्या दुधात असते, तेवढीच शक्ती गावरान गाईच्या दुधात असते. आणि म्हणून पूर्वीची जी सर्व शक्तिशाली लेकरं असायची ती गावरान गाईच्या दुधामुळे असायची. आणि म्हणून ज्याला जीवनात यशस्वी व्हायचे त्याने गायीची सेवा केली पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे आणि संतांची सेवा केली पाहिजे. बळीराजा देखील गौ सेवा नित्य करतोय, गुरु सेवा नित्य करतोय, संतांची सेवा करतोय. त्याचा परिणाम सर्व सामर्थ्यवान बळी बनतोय. आणि पुढे शुक्राचार्य त्याला विश्वजित नावाचा यज्ञ करायला लावतात आणि त्या विश्वजित यज्ञाच्या द्वारा बळीला सर्वजित नावाचा रथ प्राप्त होतो. आणि सर्वजित नावाचा रथ प्राप्त झाल्यानंतर बलवान झालेला बळी, शुक्राचार्यांनी त्याला आपलं ब्रह्मतेज प्रदान केलं आणि त्या तेजाच्या शक्तीने बळीने देवतांना पराभूत केलं आणि स्वर्गाचं राज्य दैत्यगण हस्त करून सर्व दैत्यगण त्या बळीला इंद्राच्या सिंहासनावर विराजमान करतात, आरूढ करतात. इकडे देवतांची माता अदिती, तिला देखील वाईट वाटतं. मग कश्यपजी त्या अदितीला पयोव्रत करायला सांगतात. कश्यपजी आणि अदिती दोघे मिळून पयोव्रत करतात. आणि पयोव्रत करत असताना अदिती पयोव्रत नियमितपणे करते, अतिशय निष्ठेने करते. तेव्हा भगवान प्रगट होऊन तिला सांगतात, आई तुझे पुत्र संकटात आहे हे मी जाणतोय. त्याच्या कष्टाची निवृत्ती करण्याकरिता मी तुझा पुत्र बनून नक्कीच येईल. तिकडे देवता लोक रुदन करता करता नारायणाकडे जातात. भगवान नारायण म्हणतात, काय झालं? देवता म्हणतात, फार मोठं संकट आमच्यावर आलंय. राजा बळीने आमचं राज्य हिरावून घेतलंय. त्रिलोकीचा राजा महाराज बळी बनलाय. भगवान म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, बळीने तुमचं राज्य हिसकावून घेतलं, मी बळीचं काहीही करू शकत नाही. का काही करू शकत नाही? त्याचं एकमेव कारण आहे. काय कारण आहे? त्याच्या मागे गुरूंची काय आहे? कृपा आहे, कृपा. म्हणून जीवनात माणसाने काही मिळवता नाही आलं तरी चालेल, पण गुरुकृपा मिळवली पाहिजे. ती गुरुकृपा तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रेम से बोलो राधे राधे. परंतु तुम्ही आलात, मी बळीचं काही विरुद्ध करू शकत नाही, पण तुम्ही मला शरण आलाय. तिकडे तुमची मातोश्री आदिती ही देखील व्रत करते, तिलाही मी वचन दिलंय. आता मी एकच करू शकतो, मी स्वतः वामन रूपात अवतरित होऊन आदितीच्या घरी जन्म घेतो आणि राजा बळीकडे जाऊन 3 लोकांची भिक्षा मागून 3 लोकांची मी भिक्षा मागतो. त्यावेळी सर्व देवतांना शब्द देऊन भगवान आदितीच्या घरी जन्म घेतात आणि राजा बळीच्या दारात भिक्षा मागण्याकरता जातात. भिक्षा मागायला गेल्यानंतर बळीराजाचा यज्ञ चालू असतो आणि यज्ञ कालात
ब्राह्मण बटुक रूप धारण करून तुम्ही माझ्या दरवाजात आलात. बळीला खूप आनंद होतो. बळी संत म्हणून त्यांचं स्वागत करतोय आणि वेळोवेळी म्हणतोय, महाराज तुम्ही माझ्याकडे आलात, माझं भाग्य मोठं आहे की माझ्या यज्ञ काळात आपल्यासारख्या श्रेष्ठ संतांची भेट मला झाली. कृपा करून तुम्ही मला काहीतरी मागा. बराच वेळ मागण्याचा प्रयत्न करतो, पण बळी महाराज काय वामन भगवान काहीही बोलत नाही. शेवटी बळी म्हणतो, अहो तुम्ही पाहिजे ते मागा. भगवान म्हणतात, अरे मी काही मागण्यासाठी तुझ्याकडे आलो नाही. तू कोण आहेस? राजा बळी तुम्हीच आहात का? म्हणे हो मीच आहेत. अरे वा, तुमचे आजोबा हे फार दानशूर होते, हिरण्यकश्यप. मी तुमचं नाव ऐकलंय, त्यांच्यासारखेच तुम्ही फार दानशूर आहात. मी तुमच्याकडे दान मागण्यासाठी आलो नाही, केवळ भेटीसाठी आलोय. पण बळी म्हणतो, तुम्ही काहीतरी मागा. मी काही मागत नाही, तुम्ही काहीतरी मागा. पण मी काही मागेल तर तू ते मला दिलं पाहिजेस. नक्कीच देईल म्हणले. मागू म्हणे हो, काही नाही बळी, मला त्रिपाद भूमिदान पाहिजे. आणि माझा नियम असा आहे की ते 3 पावलं मी माझ्या पायाने मोजील, तुझ्या पायाने मोजणार नाही. तुला देता येत असेल तर हे दे, नाहीतर मी निघालो. बळी म्हणे, छे छे महाराज, मी 3 लोकांचा धनी आहे. येथे देखील बळीला काय झाला? तुम्ही जागे आहात ना सगळे? माझी भाषा कळते ना? प्रेम से बोलो. हा, प्रेम से बोलो. कृष्ण जन्म होणार आहे, तुम्ही झोपी जाऊ नका, थोडे जागे व्हा. प्रेम से बोलो. बळीला अहंकार झाला महाराज. बळीला काय झाला? अहंकार झाला. अहो तुम्ही ज्याच्या दारात उभे आहात ना, तो या त्रैलोक्याचा धनी आहे आणि तुम्ही मागून मागून काय मागताय? त्रिपाद भूमिदान. ही गंमत अशी झाली म्हणे, एका माणसाला भगवान शिवजी प्रसन्न झाले. ऐकताय ना? एका माणसाला भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि वरमृही भक्ता, काय हवंय माग. त्याने सांगितलं, शिवजी तपश्चर्या करून तुम्ही मला प्रसन्न झालात, मला खूप आनंद वाटतोय. काय पाहिजे तुला? माझ्याकडे तंबाखू आहे म्हणे, पण त्याला मळण्यासाठी चुना नाही. हे मी कुणाचं सांगतोय? थोडा करंट लेट पोहोचतोय, पण काय हरकत नाही, हळूहळू भाषा कळत जाईल. बळी म्हणतो, अहो तुम्ही या त्रिकालज्ञ 3 लोकाच्या स्वामीच्या दारात तुम्ही आहात आणि 3 पदाची भूमी मागता. यात काय नवल? तुम्हाला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. त्यावेळी तिथे शुक्राचार्य येतात आणि बळीला बाजूला घेऊन सांगतात, अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून हा साक्षात विष्णू आहे. आणि हा कशासाठी आलाय? तर देवतांची बाजू व्यवस्थित करण्यासाठी हा इथे आलाय. आणि तू त्यांना आता सांग, मी दान द्यायला तयार नाही. बळी म्हणे, छे छे महाराज, तुम्ही असं काय बोलताय? अहो सामान्यातले सामान्य ते ब्राह्मण बुवा आहेत, एवढं तेजस्वी ते आहेत, माझ्या दारात आलेत, यज्ञ चालू आहे, मी दान देण्याचा शब्द त्यांना दिलाय. तुम्ही मला चुकीचं शिकवू नका. बळी शुक्राचार्यांचं ऐकत नाही. बळी म्हणतो, महाराज तुम्हाला पाहिजे ना 3 पदभूमी, मी द्यायला तयार आहे. भगवान म्हणतात, तुला दान देण्याचा नियम माहिती नाही वाटतं, तू अजून अडाणी आहेस. म्हणे काय? दान देत असताना अगोदर संकल्प करावा लागतो. आणि संकल्प वाचून मीही दान कुणाचं घेत नाही. म्हणे मग हातात पाणी घे, तांदूळ त्यात टाक आणि संकल्प सोड. तुमच्या 3 पायाने जेवढी भूमी तुम्ही व्यापाल तेवढी भूमी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. शुक्राचार्य सांगतात, अरे बळी ऐक माझं, देऊ नकोस. बळी काही ऐकायला तयार नाही. भगवंताने बळीच्या हातात पाणी दिलं, तांदूळ दिले आणि त्याच्याकडून संकल्प सोडून घेतला. तुम्ही मागताल तेवढी, तुमच्या पायाने झेपेल जमेल तेवढी, मोजता येईल तेवढी त्रिपाद भूमी मी तुम्हाला दान देत आहे. बळीने संकल्प सोडला. संकल्प सोडत नाही तोपर्यंत भगवान विराट रूप धारण केलंय. एवढं मोठं विराट रूप धारण केलं की एका पायात 1 लोक व्यापून टाकला, दुसऱ्या पायात उरलेले 2ही लोक व्यापून टाकले, 3ही लोक 2 पायातच अक्षिप्त झाले. आणि भगवंताने बळीला सांगितलं, बळी आता 3रा पाय कुठे ठेवू?
बळी देखील भक्त श्रेष्ठच होता महाराज. त्याने सांगितलं, भगवान धन श्रेष्ठ असतं की धनाचा मालक श्रेष्ठ असतो? देवाने सांगितलं धनाचा मालक श्रेष्ठ असतो. म्हणे मग तुम्ही माझी फक्त संपत्तीवर कब्जा केलाय, अजून त्याचा मालक जिवंत आहे. म्हणे मग तुमचा उरलेला तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा. आणि अशा काळात भगवंताने तिसरा पाय बळीच्या मस्तकावर ठेवण्यापूर्वी बळी महाराजांची पत्नी धावत पळत आली, त्यांच्या चरणावर पाणी अर्पण केलं आणि म्हणे, भगवान असं करू नका. त्यावेळी भगवंताने तिला सांगितलं की बळी, खऱ्या अर्थाने मी तुझा छळ करण्यासाठी आलो होतो, पण एवढा सुंदर तू वागलायस की त्या वागण्याने माझाच काय झाला, छळ झाला. प्रेम से बोलो राधे राधे. समोरची व्यक्ती कितीही वाईट वागू देत सज्जनांनो, तुम्ही चांगले आहात ना. तुमचं कर्म तुमच्या जवळ, त्याचं कर्म त्याच्या जवळ. तो जे करेल ते आज ना उद्या देव त्याची शिक्षा त्याला दिल्याशिवाय सोडणार नाही. आपण जे करायचंय ते चांगलं करायचंय. आणि भगवान प्रसन्न झाले आणि सुतल धामचं, सुतल लोकीचं जे राज्य आहे ते बळीला देऊन टाकलं. या रीतीने बळी महाराजांची चरित्रकथा या ठिकाणी संपन्न होते. पुढे दशम स्कंधात आपण डायरेक्ट पदार्पण करत आहोत. त्याला माझा नाईलाज आहे. गडबड करण्याची सवय स्वभावात नाही, पण घड्याळ पुढे पळतय आणि म्हणून आपण थोड्या धावत्या वेगात पुढे जात आहोत. दशम स्कंधात गेल्यानंतर तिकडे तयारी झाली आहे का? जरा लक्ष टाकून या. चव्हाण महाराजांची तयारी झालेली आहे. बर बर बर, काही हरकत नाही. पृथ्वीवर दैत्य माजतात. ब्राह्मण यज्ञ सोडून पळू लागले. गायी ब्राह्मणांना राक्षसांच्या द्वारा त्रास होऊ लागला. अशा काळात पृथ्वीला या राक्षसांचा भार सहन होत नाही. त्या पृथ्वीने, शेवटची 5 मिनिटात जरा कान उंच करून ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. त्या पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि सरळ सरळ ती ब्रह्मदेवाकडे गेली. या ठिकाणी एक भाव आपल्याला काढता येईल. पृथ्वीने गायीचंच रूप का धारण केलं? त्याचं एकमेव कारण आहे, गाय अखंड पवित्र आहे. काय? गाय अखंड पवित्र आहे. पापाचा त्रास पवित्र व्यक्तीला जेवढा होतो तेवढा पापी व्यक्तीला होत. तुम्हाला कळते का भाषा? पापाचा त्रास पवित्र व्यक्तीला जेवढा होतो तेवढा पापी व्यक्तीला होत नाही. या उलट पापी व्यक्ती छाती ठोकून सांगतात, अहो जगातलं सर्व पाप या पठ्ठ्याने केलीत, असे छाती ठोकून सांगतात. त्यांना त्याचं वाईट वाटत नाही. एक मार्मिक वाक्य सांगतो, जरा लक्षपूर्वक ऐका. पापी माणसाने, माफ करा, एखाद्या पुण्यवानाने त्याच्या जीवनात नजर चुकीने जरी एखादं पाप घडलं, पुण्यवानाच्या जीवनात नजर चुकीने जरी एखादं पाप घडलं तरी त्याला रात्रभर झोप लागत नाही. आणि एखाद्या पाप्याच्या जीवनात नजर चुकीने का होईना त्याने भगवंताचं गुणानुवाद गायलं तर त्याच्या जीवनात परत रात्रच येत नाही. प्रेम से बोलो राधे राधे. आणि पृथ्वीला पापाचा भार सहन होईना म्हणून तिने गायीचं रूप धारण केलं. ती गाय सरळ सरळ, गायरूपी पृथ्वी ही सरळ सरळ ब्रह्मदेवापर्यंत गेली आणि आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचं कथन करू लागली. मग इथे अजूनही एक भाव निर्माण होतो की पृथ्वीला नेमका कोणत्या पापाचा भार सहन होईना. तुकोबारांच्या अभंगानुसार जर आपण चिंतन करू गेलो तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. कोणती गोष्ट? काही नित्य नेमाविन अन्न खाये तोची श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे वृषभ. पुढे अंडरलाईन करण्याची जागा आहे. त्याचा होय भूमी भार. या पापाचा भार भूमीला होतो. कोणत्या? काही नित्य नेमाविना अन्न खाये तोची श्वान. माणसाचं बोलायचं झालं ना महाराज, झोपेतून फक्त कंबर वर करत नाही,
की लगेच डोळे मिटलेले असताना अंथरुणातच अशा माणसांच्या थापा बडवल्याचा आवाज येतो. नाही कळालं तुम्हाला? संगमनेरचे मालपाणी आपणच श्रीमंत केलेत, अजूनही नाही कळालं? बरं, वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं का पंगत आहे, जेवण करण घरी जा. थापा बडवल्याशिवाय डोळेच उघडता येत नाही. काही माणसाला उठल्यावर चहाचा घोट घेतल्याशिवाय डोळेच उघडत नाही. काही माणसाला शिळ्या भाकरीवर तुटून पडल्याशिवाय जागच येत नाही. काय करावं? कोणत्या प्रकारचं स्नान नाही, गंध नाही, देवपूजा नाही, साधा नित्यनेम नाही. रामकृष्ण हरी 4-10 वेळा मुखाने म्हणा तरी आणि नंतर अन्नात प्रवृत्त व्हा. जर तसं होत नसेल तर याच भूमीचा, याच पापाचा भार कुणाला होतो? भूमीला होतो. त्याचा होय भूमिभार. या कलियुगाने कलुषित झालेली माणसं, भूमी त्रस्त झाली, पृथ्वी त्रस्त झाली. तिने गायीचं रूप घेतलं आणि सरळ सरळ ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला आपली सर्व अवहेलना सांगितली. ब्रह्मदेव म्हणतात, तू काळजी करू नको, आम्ही देवतागण अर्थात इंद्र, शिवजी, ब्रह्मादी हजारो देवता सर्व मिळून गायीची तक्रार घेऊन भगवान क्षीरसागरात जिथे बसलेत तिथे जातात. भगवंताची स्तुती करतात. सर्वजण मिळून स्तुती करतात. नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्ष शिरोर्भावे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः. सर्वजण त्याची स्तुती करतात. हे देवा, पृथ्वीवर आता अभक्त दैत्य मातलेत. त्या पृथ्वीला त्यांचा भार आता सहन होत नाही. म्हणे मग आता आपल्याला अवतार घ्यावा लागेल. तेव्हा भगवान सर्व देवतांना सांगतात की मी वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण म्हणून अवतार घेईन. तुम्ही देखील यदुवंशात सूक्ष्म देव म्हणून सगळे तिथे जा. तोपर्यंत इकडे उग्रसेनाचा पुत्र कंस, त्याची चुलत बहीण देवकी, देवक राजाची पुत्री देवकी, हिचा विवाह करायचा असतो. कुणासोबत तिचा विवाह करावा अशी शंका आल्यानंतर कंस बळजबरीने वसुदेवजींना तयार करतो. वसुदेवजी म्हणतात, बाबा माझी पहिलीच 6 लग्न झालीत, आता मला लग्न करण्याची गरज नाही, इच्छाही नाही. त्यावेळी गदा उगरतो आणि सांगतो, नाही लग्न केलं तर मारून टाकेल. वसुदेवजी विचार करतात की याच्या हातून मरून आपल्या 6 स्त्रिया विधवा होण्यापेक्षा अजून एक स्त्री घरात आलेली परवडली. प्रेम से बोलो राधे राधे. आणि मग वसुदेवजी आणि देवकी यांचा सुंदर विवाह थाटामाटात संपन्न होतो. त्यांची राज्यातून वरात निघते. अशा काळात कंस स्वतः त्या रथाचं सारथ्य करतो. देवक राजा देखील देवकीची विदाई करत असताना अनेक प्रकारचे हत्ती, सोन्यांच्या माळा मडवलेले हत्ती त्या देवकीला दान म्हणून देतो. हजारो प्रकारचे घोडे सोन्याने मडवलेले देतो. हजारो प्रकारच्या दासी सेवक म्हणून देतो. वरात राज्यातून मिरवत असताना, एवढा आनंद असताना अकस्मात आकाशवाणी होते, कंसा अरे मूर्खा, हिच्या लग्नात काय आनंद साजरा करतोय? हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तोच तुझा वध करणार आहे. अशी आकाशवाणी होऊन कंस आकाशवाणी ऐकल्यानंतर भयभीत होतो. क्रोधायमान अवस्थेत येतो. लगेच शस्त्र बाहेर काढतो आणि देवकीला मारण्यासाठी उगारतो. तेवढ्यात वसुदेवजी त्याचा हात पकडतायत. राजे, आपण थोर पराक्रमी आहात, आपण शूर आहात. एका अबला स्त्रीवर तुम्ही शस्त्र उगारताय, हे आपल्याला शोभणार नाही, आपल्या सामर्थ्याला शोभणार नाही. आणि याच्याही पलीकडे ते दुसरी तिसरी कोणी नसून ती तुमची बहीण आहे. बहिणीला मारण्याचा आरोप तुमच्यावर येईल, हे तुमच्या सारख्या श्रेष्ठ राजाला शोभणार नाही. कंस काही केल्या ऐकायला तयार नाही. हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा काय आहे? काळ आहे, म्हणून मी हिला मारल्याशिवाय सोडणार नाही.
एक वाक्य सांगतो सज्जनांनो, जगात स्वार्थी माणसं असतात ना, स्वार्थी माणसं, त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे जवळची नाते देखील कळत नाही. अशी हजारो प्रकारचे कंस दिवसेंदिवस दररोज आपल्याला या समाजात पाहायला मिळतात. म्हणून सांगून जाईल, जवळच्या माणसांचा तरी थोडाफार विचार करत चला. स्वार्थ 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 किती काही करा आणि ती काही ते कामाला येणार नाही. असो, कंस काही केल्या ऐकायला तयार नाही. वसुदेवजींनी हात घट्ट पकडलेला होता. विचार केला, मृत्यू समोर असताना जोपर्यंत शक्ती आणि बुद्धी आपली तेज आहे तोपर्यंत मृत्यूपासून वाचण्यासाठी माणसाने आटोकाट काय केलं पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. वसुदेवजींनी विचार केला, याची स्तुती करून झालं, याने हा ऐकला नाही, याला दुसरा सल्ला आपण देऊन पाहू, पटलं तर पटलं. राजेसाहेब, तुम्ही जिला आईची बंधने गळती, आईची बंधने गळती. वसुदेवजींनी टोपलीत भगवंता भगवंताला डोक्यावर घेतल्यानंतर वसुदेवजी मागे वळून पाहतात तर सर्व वसुदेवजींनी भगवंताला डोक्यावर घेतलं. सगळी बंधनं तुटली, पडत होता. यमुना मैया खळखळ वाहत होती. अंधार पडलेला होता. रात्रीचे 12 वाजून गेलेले होते. यमुना मैयेत पहिलं पाऊल वसुदेवजींनी टाकलं. पुढे पुढे चालायला सुरुवात केली. जसे जसे पुढे जाऊ लागले, यमुना मैया ही सद्गतीत होऊन आपल्या भगवंताच्या चरणाच्या दर्शनासाठी आतुर झाली होती. हळूहळू पाणी कमरेपर्यंत आलं. हळूहळू आता जर मी गंगा मैयेला दर्शन दिलं नाही तर माझे पिताश्री बुडून जातील. आणि म्हणून भगवंताने हळूच पाय बाहेर काढला. जसा बाहेर आहे बघून घ्या. टाळी वाजवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. यमुना मैयेचा स्पर्श, भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाला. यमुना मैया
शांत झाली, वाट दिली. वसुदेवजी मजल दर मजल करत 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 गोकुळात आले. ज्या ठिकाणी नंदराणी यशोदा झोपलेली होती त्या ठिकाणी तोपर्यंत मायेचा अवतार झालेला होता. यशोदा मैया झोपलेली होती. वसुदेवजी तिथे गेले. हळूच भगवंताला यशोदेजवळच्या जवळ ठेवलं. आता आपण पाळण्यात ठेवणार आहोत. यशोदेजवळ ठेवलं आणि यशोदेच्या जवळ असणारी माया तिला उचललं, डोक्यावर घेतलं आणि हळूहळू हळूहळू परत वसुदेवजी मायेला डोक्यावर घेऊन, माझ्याकडे लक्ष द्या, मायेला डोक्यावर घेऊन कारागृहात प्रवेश करू लागले. जसं पुढे जाऊ लागले तसं तसं एक एक दरवाजा लागत गेली. याचं एक छान भाव मी तुम्हाला सांगतो, इकडे लक्ष द्या. जेव्हा वसुदेवजींनी, लक्ष द्या, जेव्हा वसुदेवजींनी भगवंताला डोक्यावर घेतलं तेव्हा त्यांची असलेली सर्व बंधने गळून पडली. आणि येत असताना जेव्हा वसुदेवजींनी मायेला डोक्यावर घेतलं तेव्हा हळूहळू हळूहळू सर्व बंधने परत जोडल्या गेली. मग आपणही आजच्या कथेत वसुदेव आहोत. आपण डोक्यावर मायेला घ्यायचंय की भगवंताला घ्यायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वसुदेवजी मायेला घेऊन कारागृहात येतात, खाली ठेवतात. सर्व बेड्या परत लागल्या जातात. माया रडण्याचा आवाज करते. तोच कंस आपल्या सैनिकांना सांगतो, अरे धावा, पळा, माझा काळ आलाय, पटकन आला, मला द्या, पटकन माझ्याकडे घेऊन या. सर्व सैनिक पळत जातात, मायेला कंसाच्या ताब्यात देतात आणि इतर 6 बालक मारले. त्या रीतीने पायाला धरून मायेला गरगर गरगर कंस फिरवतो आणि नेहमीप्रमाणे दगडावर आपटतो. तोच हातातून सुटते. अष्टभुजा देवी प्रगट होते आणि कंसाला सांगते, कंसा, अरे मूर्खा, मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर नंदबाबांच्या वाड्यात अवताराला आलाय. असं म्हणून ती अंतर्धान पावते. कंसाला काय करावं काही कळत नाही. इकडे देखील नंदबाबाच्या महालामध्ये पहाट होते. नंदबाबांची बहीण सुनीतीना, सुनंदा, नंदा आणि सुनंदा अशा 2 बहिणी नंदबाबांना होत्या. त्यातील सुनंदा नवरत्नांच्या हारासाठी तिथे लवकर आलेली होती, वहिनीचं बाळंतपण करण्यासाठी. आणि पहाटेच उठून जाऊन पाहते तर यशोदेच्या शेजारी नन्नासा छोटासा बालक, तेजस्वी बालक, कपडा बाजूला करून पाहते. लाला आहे हे कळतं. यशोदेला जागा करते, यशोदे, अगं लाला भयो, लाला भयो. पहाटेच उठून नंद बाबा गायींची सेवा करण्याकरता गोठ्यात गेले होते. सुनंदा पळत जाते, भैया लाला भयो है, भैया लाला भयो है, भैया लाला भयो है. नंद बाबांपर्यंत जाते. नंद बाबांपर्यंत सुनंदा जाते आणि लाला भयो म्हणजे आपल्याला मुलगा झाला असं सांगते. नंद बाबांच्या आनंदाला सीमा राहत नाही. गळ्यातील नवरत्नांचा हार नंद बाबा काढतात, सुनंदेच्या गळ्यात टाकतात. सुनंदेला एवढा आनंद होतोय, एवढा आनंद होतोय, सगळ्या नगरीत सांगत सुटते, नंद घनानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया. गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा जन्माला आले होते त्यावेळेस सर्वांना आनंद झालेला आहे. आपल्या गावात कोणा त्याला सांगा बरं. सर्वांनी हात वरती घ्या, सर्वांनी उठून करायचे, सर्वांनी नाचायचे. सर्वांनी या उत्सवातून कोणीही बाजूला राहू नका. सर्वांनी गोल राहून करा. माता बहिणी गोल राहून करा, गोल राहून. हो नंद घनानंद भयो कन्हैया लाल, हो नंद घनानंद भयो जय कन्हैया लाल, हो आनंद भयो जय कन्हैया लाल, हो आनंद भयो जय कन्हैया लाल. हाथी बिनी घोड़ा
पाच मंडळी नाचते बाकीच्यांना काय झालं पुरुष मंडळी कानकुस करू नका हात वर घ्या हे पहा इथं जो नाचणार नाही त्याला तुमच्या गावात नाचावं लागेल हा? नंतर निपाड नंतर नाशिक का इथं जो नाचेल त्याला बाकी ठिकाणी नाचायची आवश्यकता नाही